नवनीत यांच्याही स्टॉलचं उद्घाटन या ठिकाणी ग्रंथ महोत्सव समिती आयोजित आणि 99वा जो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्यापूर्वी सकाळी ग्रंथदिंडी पूजनाने या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे। कर्मवीर समाधी परिसरामध्ये सयाजी हायस्कूलच्या परिसरामध्ये या ग्रंथदिंडीने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। आता नुकतंच काही ग्रंथांच्या स्टॉलचंही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या सरस या दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ होतो। अशा पुस्तकांचा उतारा त्यावर लावू शकतो, कारण आजकाल मोबाईल आणि इतर गोष्टींमुळे मुलं गोष्टींपासून संस्कारांपासून दूर होत आहेत। यावर मात करण्यासाठी अशा पुस्तकाची गरज आज आपल्या सगळ्यांना आहे। आपल्या ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि साऱ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आपल्या भाषणांनी सगळ्यांच्यावर मोहिनी घालणारे शब्दप्रभू प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संस्कार संपन्न पिढी घडवण्यासाठी सांगितलं की ग्रंथ महोत्सवाचा हा मोठा यशाचा भाग असतो। ग्रंथ महोत्सवामध्ये त्यांनी येवलाचा प्रवास नावाचं सन 2002 साली बालसाहित्य संमेलनामध्ये पुस्तक प्रकाशित केलं, जे सातारा ग्रंथ महोत्सवाच्या संमेलनातून झालं होतं। सातारा शहरावरील प्रेम आणि आंतरिक ओढ यातूनच त्यांनी या तिसऱ्या पुस्तकाचं जवळजवळ 22 वर्षानंतर हा नवीन कविता संग्रह त्यांचा येतोय। त्यांच्या या कविता संग्रहाचं प्रकाशन या व्यासपीठावर होत आहे। त्यांच्या पहिल्या पुस्तकाला ज्येष्ठ लेखिका गिरिजा पी आणि राजमाता कल्पना राजे भोसले या सर्वांचा आशीर्वाद लाभला होता आणि आज ह्या तिसऱ्या पुस्तकासाठी ज्येष्ठ लेखक व बाबोदे आणि शिक्षणाधिकारी चोपडे साहेब आणि सीत साहेब या सर्वांचा आशीर्वाद या पुस्तकाला लाभतो आहे। मृणालिनी पवार गायकवाड यांचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करूया। तुमच्यासारख्या विद्यार्थिनी असताना त्यांनी 2 कविता संग्रह प्रकाशित झाले होते, त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे याचं त्यांनी आपल्या मनोगतातून आपल्यासाठी मार्गदर्शन केलं। या सीत साहेबांचा सत्कार ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा।
धन्यवाद. नमस्कार. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं 25वा ग्रंथ महोत्सव आजपासून सुरू होतोय. सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या 24 वर्षापासून या ग्रंथ महोत्सवाचं आयोजन केलं जातं. ज्या अर्थी सिल्वर ज्युबिलीमध्ये या ग्रंथ महोत्सवाचं पदार्पण होत आहे, त्या अर्थीच लोकांचा लोकाश्रय असल्याशिवाय हे यशस्वीपणे आयोजन होऊ शकत नाही. सातारकर नागरिक हे मोठ्या ग्रंथप्रेमी म्हणून ओळखले जातात आणि यापूर्वी जसा त्यांना ग्रंथ महोत्सवामध्ये सहभाग दिसलेला आहे, त्याचप्रमाणे आजपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक येतील अशी अपेक्षा आहे. यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा नगरीमध्ये होत आहे. मराठा साम्राज्याची ही 4थी राजधानी आहे आणि या राजधानीला यावर्षीच्या 99व्या महोत्सवाची साहित्य संमेलनाचं आयोजन करण्याचा मान मिळालेला आहे. तर त्या संमेलनाची सुरुवात म्हणून या महोत्सवाकडे आपल्याकडे पाहता येईल आणि मला खात्री आहे की हा महोत्सव इतर जिल्ह्यांना सुद्धा दिशादर्शक ठरणार आहे. इतर जिल्ह्यामध्ये या पद्धतीचेच ग्रंथ महोत्सव जर आपण करू शकलो तर भावी पिढी यामधनं घडेल. ज्याप्रमाणे आज विद्यार्थी दिन आपण साजरा करतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा इथल्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये आजच्या दिवशी प्रविष्ट झालेले होते, त्याबद्दलची नोंद आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आजचा दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायचं निश्चित केलेला आहे. त्याचबरोबर आज आपलं जे वंदे मातरम आहे या गीताला सुद्धा 150 वर्ष झालेली आहेत आणि आजच्या या सुमुहूर्तावरच हा ग्रंथ महोत्सव सुरू होतो. त्यामुळे या सर्व महाअनुभवांना आठवून आपण त्यांचा आदर्श घेऊन या ग्रंथ महोत्सवामध्ये सहभागी होऊया आणि प्रत्येकाने ठरवूया की आपण किमान एखादं पुस्तक या ठिकाणाहून विकत घेऊ आणि निश्चितपणे ते वाचूया. धन्यवाद.